नमस्कार, मी गिरीश निकम. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 3 लाख चौरस फुटांच्या स्वयंचलित एअर कार्गो हबचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या हबसाठी फेडेक्स कंपनी 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे 6000हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. फेडेक्स ही जगातील नामांकित माल वाहतूक कंपनी असून याचा फायदा नवी मुंबई विमानतळावरून होणाऱ्या माल वाहतुकीला होईल. हवामान बदल हा सध्याचा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. या संदर्भात केवळ चर्चा न आणि गुंतवणूक योग्य प्रकल्प निर्मितीच्या दृष्टीनं मुंबई क्लायमेट वीकचं आयोजन करण्यात आलं होतं. 2030 पर्यंत 50% हरित ऊर्जेचं उद्दिष्ट आहे. यात स्वच्छ हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहतुकीला प्राधान्य दिलं जाणार आहे. हवामान कृती ही भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेसाठी महत्त्वाची आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 35 देशातनं लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेषतः क्लायमेट ॲक्शन या विषयावर डेलिब्रेशन्स होतील. या विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे अलायन्सेस होतील आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये विशेषतः क्लायमेट चेंजचा सामना करत असताना ज्या प्रकारे एअर क्वालिटी, वॉटर क्वालिटी आणि अर्थातच एकूणच आपली लाईफ क्वालिटी ही सुधारायची आहे, त्या दृष्टीनं ही कॉन्फरन्स अत्यंत महत्त्वाची. मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की वातावरणाच्या बदलाचा शेतीवर खूप मोठा परिणाम आहे आणि म्हणून शेतीवर त्याचा होणारा परिणाम आणि तो मिटिगेट करण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे याच्यावर देखील खूप चांगली सकारात्मक चर्चा होते. काही चांगले मॉडेल्स त्याच्यामध्ये आलेले आहेत, काही स्टार्टअप्स आलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की त्याचा देखील फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत मुंबईत भारत फ्रान्स शिखर परिषद पार पडली. या शिखर परिषदेमध्ये दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा समावेश असलेल्या 20 पेक्षा अधिक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. या करारांमध्ये संरक्षण, कौशल्य, तंत्रज्ञान आणि आरोग्य यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या हिंद दी चादर गुरु तेग बहादूर साहेबजींच्या 350व्या शहीदी समागम सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आले. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला होणाऱ्या मुख्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे गुरूंचा बलिदान इतिहास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला जात आहे. दरम्यान भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक नियोजन करण्यात आले. सीसीटीव्ही आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून रेल्वेच्या 18,509 कोटींच्या 3 बहुमार्गी प्रकल्पांना मंजुरी मिळाली. यात कसारा मनमाड 4थ्या मार्गाचा समावेश आहे. त्याचं काम 2031 पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे ग्रामीण भागातील संपर्क वाढून धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसंच सुमारे 97 लाख लोकसंख्या असलेल्या 3902 गावांना याचा फायदा होईल. विशेषतः महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, इगतपुरीजवळचं भावली धरण, श्री घाटणदेवी यासारख्या पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे जाणारा प्रवास आता अधिक सोयीचा होईल. पर्यावरणाच्या दृष्टीने देखील हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. उपमुख्यमंत्री एकनाथ अध्यक्षतेखाली MMRDAचा 48,000 कोटींचा शिल्की अर्थसंकल्प मंजूर झालाय. यात मेट्रो जाळ्यासाठी 13,838 कोटींची तरतूद करण्यात आली. जलवाहतूक आणि पॉट टॅक्सीवर भर देण्यात आलाय. त्याचबरोबर इतरही ठाणे बोरिवली टनेल, उत्तन विरार सीलिंग यासारख्या प्रकल्पासाठी देखील विशेष तरतूद करण्यात आली. तसंच सर्व प्रकल्पांचं सुरक्षा ऑडिट करून दक्षता पथकं नेमण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाच्या बैठकीत निधीचं पारदर्शक वाटप आणि प्रलंबित वसतिगृह पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शैक्षणिक कर्ज मर्यादा वाढवून गरजूंना लाभ देण्यासह रिक्त पदं भरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसंच शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र देशामध्ये आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत